नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने बाजरीचे कुरकुरीत पापड कसे बनवायचे, तर ते मी आजच्या रेसिपीमध्ये घेऊन आलेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनणारे आणि चवीला मात्र लाजवाब लागणारे हे बाजरीचे पापड कसे बनवायचे? तर ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, मी इथं 1 किलो बाजरीचं हा भरडा घेतलेला आहे. तर मी काय केलं, बाजरी चांगली 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि ती 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतली आणि नंतर आपण जसा रवाळ असा भरडून आणतो की नाही, अगदी बघा तसाच आपल्याला हे काय करायचं आहे, गिरणीमधून भरडून आणायचं आहे. तर मी तुम्हाला बाजरी धुतलेली ती दाखवली नाही. पण बाजरी आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची. 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवली तरी सुद्धा चालेल आणि गिरणीतून भरडून आणायची आहे. आता चला, आपल्याला काय करायचं आहे, आता ही 1 किलो बाजरीचा म्हणजे भरडून आणलेली आहे. आता ती काय करायची, एका पातेल्यामध्ये किंवा एखाद्या टोपल्यामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं. आता इथं बघा, या बाजरीच्या जी कण्या आहेत भरडून आणलेल्या, तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि चांगलं हाताने असं मिक्स करून 1-2 वेळा काय करायचं आहे, आपल्याला चोळून असं म्हणजे ढवळून घ्यायचं आहे. आणि म्हणजे त्यात भरपूर पाणी ओतलं की काय होतं, वरती त्याचा जो कोंडा असतो, तर तो कोंडा वरती तरंगतो. मग तो आपल्याला काढून द्यायचा आहे. 2 वेळा त्याच्यावरचं पाणी आपल्याला नितळून ओतून द्यायचं आहे. आणि हे आपल्याला काय करायचं आहे, रात्रभर भिजत ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला जर बाजरीच्या पापड्या जास्त अशा आंबूस जर हव्या असतील ना, तर तुम्ही या 2 दिवस भिजून देऊ शकतात. पण मी फक्त रात्रभरच या बाजरीचा जो भरडा आहे, तर हे फक्त रात्रभरच मी भिजवून म्हणजे घेणार आहे. रात्रभरच भिजत ठेवणार आहे. जर तुम्हाला जास्त आंबूस हवे असतील, तर तुम्ही 2 दिवस भिजत ठेवा. बघा, सकाळी मी तुम्हाला दाखवते. बघा काय मस्त. आणि याच्यामध्ये भिजण्यासाठी भरपूर असं पाणी घालायचं नाही. फक्त जी बाजरीची कणी असते, तर ती चांगली भिजेल एवढंच पाणी घालायचं. बघा, मस्त कणी भिजलेली आहे. आणि चला, आता सकाळी आपल्याला इथं पापड्या बनवायच्या आहेत. तर मी चूल पेटवलेली आहे. चुलीवर बघा, बाजरीचं जे हे मिश्रण आहे, तर बाजरीचं हे शिजण्यापुरतं आपल्याला काय करायचं आहे, आता 1 किलो बाजरीसाठी मी जवळपास इथं 2-2.5 लिटर पाणी घेतलेलं आहे. आणि मी पळी पापड बनवणार आहे. तर बघा, इथं टेरेसवर काय मस्त असं निसर्गमय वातावरण आहे. तर मी अगदी तुम्हाला थोडंसं साईडचं वातावरण दाखवलेलं आहे. आणि बघा, पाण्याला खळखळीत अशी उकळी आलेली आहे. भरपूर असा जाळ घातलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता 1 किलो बाजरीसाठी बघा, इथं मी जवळपास 3 चमचे, पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे मीठ घातलेलं आहे. आणि पांढरे तीळ घालायचे आहेत. तर पांढरे तीळ आवर्जून घालायचे आहेत. थोडेसे जिरे घालायचे आहेत आपल्याला, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा. आणि नंतर खळखळ अशी उकळी आली की परत झाकण मी ठेवलं आणि खळखळ उकळी येऊन द्यायची आहे. आणि नंतर याच्यामध्ये जे आपण बाजरीच्या कण्या या भिजवून घेतलेल्या आहेत, तर त्या याच्यामध्ये पूर्ण ओतायच्या आहेत. आणि बघा, इथं सतत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हटत राहायचं आहे. आता इथं मी चाटूने हलवत आहे. जर तुमच्याकडे मोठा चमचा असेल तर तुम्ही चमच्याने हलवू शकतात. आणि पळी पापड बनवायचे म्हटलं ना, तर त्याला आदन जास्त ठेवावं लागतं. कारण ते शिजल्यानंतर खूप मोठं होतं आणि चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मस्त शिजलेलं आहे. आता याचे आपल्याला पळी पापड बनवायचे आहेत. तर इथं बघा, मी टेरेसवरच बघा पॉलिथिन शीट आतरून घेतलेली आहे. आता हे शिजवायला जवळपास आपल्याला बाजरीचं शिजवायला जवळपास अर्धा तास लागतो.
तर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगते. ते असं जास्त चिकट मिश्रण होतं असं चिकटल्यासारखं असं चिकट होतं आणि त्याच्यावरती साय येते. मग समजायचं मिश्रण शिजलेलं आहे. आता बघा इथं मी पापड बनवत आहे. आता एक पळी मिश्रण घ्यायचं, पॉलिथिन शीटवर असं अलगद असं पसरवायचं आहे. जास्त पातळ पण करायचे नाहीत हे पापड. जास्त पातळ केली की वाळल्यानंतर एकदम पातळ होतात आणि मग त्याचं असं तुकडे पडतात. इथं आपले पूर्ण बघा बाजरीचे पापड बनवून झालेले आहेत. आता हे 1 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते. इथं बघा कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस मी वाळवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सुकवून घेतलेले आहेत उन्हामध्ये. तर पाहू शकतात काय मस्त असे इथं आपले बाजरीचे खमंग आणि खुसखुशीत, पौष्टिक आणि स्वादिष्ट असे इथं आपले बाजरीचे पापड बनवून तयार झालेले आहेत. आपण बऱ्याच वेळा काय करतो, बाजरीच्या खारोड्या करतो, बाजरीचे सांडगे करतो. पण तुम्ही या पद्धतीने एकदा बाजरीचे हे स्वादिष्ट असे पारंपरिक पद्धतीने बाजरीचे पापड नक्की बनवून बघा. हे बाजरीचे पापड तुम्ही गॅसवर भाजून सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर कच्चे बाजरीचे पापड आणि शेंगदाणे खायचे असतील ना, तर खूपच टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल, प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. बाय बाय.